तो बघा कसला काढलाय बघा बिग साईज. मित्रांनो बघू शकता यावेळेला आपल्याला मस्त की मोठ्या साईजची कुर्ली भेटले. असं वाटते कधी पण पाऊस येईल असं वातावरण केलंय. बघा बरा कसा आला बाबा बाबा जाऊ नको बाबा. हा भाजगतचं फरलाय आमचा पहिल्याच पालं मी तेव्हा जागा नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आलो आपण खाडीमध्ये चिंबोरी पकडण्याची. सोबत बघितला तर आपल्या सोबत आहे सर्वेश भाऊ. भरपूर दिवसातून तो पण आपल्या सोबत आलाय. तर बघूया आपल्याला किती चिंबोरी भेटतात. बघितलं तर मस्त की सर्वे भावाने पगोल्या पण टाकायची सुरुवात केली टाइम न वेस्ट करता. मित्रांनो पगोल्या आणल्यात आपण 30 पगोल्या आणल्यात. बघूया दुपारची वेळ वाजलेत आता 2:30 वाजलेत. बघूया आपल्याला किती चिंबोरी भेटतात. मच्छर बघितलं तर जाम आहे, एक साईडला उभा राहून जमणार नाही आपल्याला. बघितलं तर बघा सर्वे भाऊ फुल पॅकिंगमध्ये आहे. समजू शकता किती मच्छर असेल. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपल्याला किती चिंबोरी भेटतील हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. तर टाईम न वेस्ट करता पटापट पगोल्या टाकून घेतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला पगोल्या टाकून घेऊया. आता येईल काय बघा, आली ना अजून तशी. तर मित्रांनो पहिली पगोली टाकली आपण त्या साईडला आणि आता ही दुसरी पगोली आपली. तर बघा जागा पण बघा कशी भावाने चॉईस केली आहे. तर दुसरी पगोली टाकून घेतली. तर मित्रांनो आता इथं आपली तिसरी पगोली टाकू. आणि सगळ्या काय पगोल्या टाकताना दाखवत नाही, व्हिडिओ आपली मोठी होईल. 3 पगोल्या टाकताना दाखवतो आणि बरेच दिवस आपण काय पगोल्या टाकताना व्हिडिओ दाखवली नाही. तर बघू शकता तिसरी पगोली आपली गाईस. तिसरी पगोली टाकल्याने या बाकी पगोल्या आहेत त्या आपल्या पटापट टाकून घेऊ. काय इलेला आपल्या चिंबोरा पटापट मोठा भेटते. 2 दिवस सर्वेश भाऊ आला होता खाडीत. काल पण आला होता तो. परवाच्या दिवशी बोलतं काम 25 केला मी. आज बघू आपल्याला किती भेटतात. काल आला होता तेव्हा एवढी काय बोलतं मोठी चिंबोरी भेटली नाही. बघू आज आपलं नशीब असले तर मोठी चिंबोरी भेटतील, नाही तर बारीक चिंबोरी आपल्याला तर 100% आहेत. तर चला पटापट पगोल्या आहेत त्या टाकून घेऊ. उघडीवरती जाऊ, एक 15 ते 20 मिनटं थांबू आणि मग येऊ आपण पगोल्या आपल्या उकवायला. तर मित्रांनो पगोल्या टाकून झाल्यात आपल्या आणि आलोत आपण आता आमच्या गावातल्या उघडीजवळ. बघू शकता अजून काय जोर काय आला नाही. नेहमी आपण वरून व्हिडिओ करतो, आज खाली उतरलो. अजून काय जोर आला नाही. एक 10 ते 15-20 मिनटं जातील. बोलला तर आखवणी पलीकडच्या बाजूला आखवणी आहे. आखवणीमध्ये ईल आलेले आहे. इथं यायला अजून 10-15 मिनटं लागतील. पगोल्या आपल्या सगळ्या तिकडेच टाकलेल्या आहेत आखवणीमध्ये. इथं यायला अजून 15-20 मिनटं आरामात जातील. तिथपर्यंत आपण थोडा आराम करू आणि मग जाऊ डायरेक्ट पगोल्या उकवायला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तुम्हाला आज काय चिंबोऱ्यांची धमाल आहे ते बघायला भेटेल. सोबत आपल्या आशिष भाऊ ना आज सर्वेश भाई आहे. आशिष भाई गेला आता कामाला. भावाला गुरुवार सुट्टी असतो, आज आहे रविवार. तर सर्वे भाई होता घरी. तर बोलतो जाऊया खाडीत बोलतो चिंबोरी पकडायला. तर चल जाऊ, एक 15-20 मिनटं थांबू आणि मग जाऊ पगोल्या उकवायला. तर गाईस 15 ते 20 मिनटं झालेत आणि आम्ही आलोत आता पगोल्या उकवायला. तर बघा सर्वेश भावांनी केली सुरुवात पगोल्या उकवायची. तर बघितलं तर मागाशी आपण 2 पगोल्या उकवल्या, त्यानं आपल्याला ही 2 बारकी चिंबोरी भेटली. ती का आपण दाखवली नाही. वातावरण बघू शकता कसं आलंय, कडक एकदम.
गाडीत आलो किती जरी ऊन असलं तरी काय नाही वाटत. बघू तर बघू शकता गाईस, पगोली आपली गुतली होती. तरी बघा चिंबोरा आला आपल्याला, मीडियम साईजचाच आहे. आका आहे जवळ आला काय तो बघ पुढाला. सुरुवातीला बारकी बारकी चिंबोरी भेटतात, तर चला घेऊया आधी ती. अरे बाबा चावशिली. आहे काय तर बघू शकता घाण पण आले आणि त्याच्यात आपल्याला चिंबोरा पण आहे. तर बघू शकता मित्रांनो जागा कशी आहे, भांडात एकदम गाचांडामध्ये पगोल टाकले. आणि बघू शकता तिथे पण आपल्याला बारक्याच साईजचा चिंबोरा भेटला आहे. आणि आता कसं आहे भांग चालू आहे, भांगान काय एवढी मोठी चिंबोरी भेटत नाही. तो बघा पुन्हा एकदा बारक्याच साईजचा लागला. घेतोस का सोडतस का आका घे. या साईडला मच्छर जाम आहे. आवाज येत असेल तुम्हाला मच्छरांचा. पूर्ण पॅकिंग केलंय, लय बेकार मच्छर आहे. इथे कसं आहे जास्त झाडं आहेत वाढले, त्याच्यामुळे इथं जास्तच मच्छर आहे या इलाक्यात. बाकी ठिकाणी असतो पण एवढा नाही, पण इथं जास्तच आहे. तो बघा कासला काढलाय बघा, बिग साईज. हां मोडलेला आहे काय धर. तर बघू शकता गाईस एकच डोकावाला आहे. आहे काय दोन आहेत. तर गाईज बघू शकता कचरा पण आहे. आणि बघा एकाच वेळेत आपल्याला आले 2 चिंबोरी. वरती इथं टाक. इकडे बघा हा एक चिंबोरा आहे आणि हा बघा इकडे चाललाय. सगळे त्याला तो बघा त्या साईडला एक चाललाय, एक माझ्या पायाजवळ आहे. तो बघा मस्त की मीडियम साईजचा भेटला आपल्याला. पुन्हा पहिली पालवणी आपली मस्त भेटते. भले चिंबोरी बारकी आहेत पण मस्त भेटली आपल्याला. 12-13 चिंबोरी भेटलीत मस्त की. मीडियम साईजची भेटली तरी ठीक आहे, कारण आपल्याला माहीत आहे आत्ता जोराचा प्रमाण तुटलेलं आहे, त्याच्यामुळे चिंबोरी बारकी लागतील. आणि जेव्हा भरती असते तेव्हा एकादशी असते, सुरुवातीला 2-3 दिवस मोठी चिंबोरी भेटतात, नंतर सगळे बारकी चिंबोरी. बघा आखा मस्त भरगच्च भरलाय आपला. तो बघा पुन्हा बिना नांगणवाला आलाय चिंबोरा. तो बघा बिंदास द्यायला त्याने, नांगा नाही म्हणून, नाही तर शाप बाव काढेल. मस्त की बकऱ्या पण आल्या चराला.
तो बघा बँकेत टाकलाय बघा त्याने. तो बघा चिंबोरा कुठे टाकलाय. खिसा फाटलेला आहे काय. आय तसा काय कासवालाय आहे ना. तो बघा चिंबोरा कसा आला होता पिशवीमध्ये. अरे बाबा बाबा जाऊ नको बाबा. अख्खा भारगतच भरलाय आमचा पहिल्याच पालवणीत. ठेवायला जागा नाही. चिंबोरा आला होता तो वाटून पण नव्हता पिशवीमध्ये. सर्व भाई बोलतात चिंबोरा आहे इथं पण. त्याच बोलतोय टोपी काढायला लागेल तो बघ. तर मित्रांनो आता आपल्याजवळ काहीच नाही ठेवायला. आणि हे बघा सर्व भाईने काढली टोपी. टोपीमध्ये ठेवायला लागतील चिंबोरी. भले चिंबोरी बारकी आहेत पण चिंबोरी प्रत्येक पगोलीत चिंबोर आहे. तर मित्रांनो पहिली पालवणी केली आपण आणि बघा आपल्या चिंबोरी किती भेटते. एक नंबर काम फिट एकदम. चिंबोरी ठेवायला जागा नाही राहिली एवढी चिंबोरी भेटली. आणि आता जाऊ आपण उघडीवरती 15-20 मिनटं आराम करू आणि पुन्हा येऊ चिंबोऱ्या पकडायला दुसरी पालवणी करायला. जाऊया आता डायरेक्ट उघडीहून. तर मित्रांनो पहिली पालवणी केलो आणि आलो होतो आम्ही म्हसोबा देवाच्या इथे मंदिराजवळ आणि मस्त आपण चिंबोरी बांधली. बघू शकता मस्त की आपल्याला चिंबोरी भेटलेत पहिल्या पालवणीला. चला दुसरी पालवणी करायला जाऊया. टाईम न वेस्ट करता. बघितला तर वातावरण पण चेंज झालं आहे पूर्ण. बघू शकता असं वाटते कधी पण पाऊस येईल असं वातावरण केलं आहे. तर चला जाऊ आपण दुसरी पालवणी करायला. सर्व भाई मस्त काय अख्खा घेऊन मस्त रेडी झालाय. दुसऱ्या पालवणीला भेटतील का चिंबोरी. चला बारकी बारकी चिंबोरी भेटतात पण ठीक आहे एवढी मोठी नाही. आयला गेला. तर गाईस पहिली पालवणीचीच आपल्याला बोनी होती ती गेली. पगोली झाली उलटी. तो बघा दुसऱ्या पालवणीला आपल्या आता बोनी झाले. आपल्या 2-3 पगोल्या फुकट गेल्या आणि आपल्याला आता एक कुर्ला भेटलाय. तर एक आपली पगोली फुकट गेली. आहे का खुटूक काय तरी. दुसरा चिंबोरा भेटला यावेळेला आपल्याला. काय समज नाही. 4-5 पगोल्या लागोपाठ आपल्या फुकट गेल्यात. काय गेम झाली आहे काय. पगोल नाही ना उकवल्या बोले. मगाशी बघितलात ना प्रत्येक पगोलीत चिंबोरा होता. दुसरी पालवणी आलो चिंबोरात नाही भेटा. एक तर पगोल्या उकवल्या नाही तर आपली खाडीतली चिंबोरी संपली. एवढी जड. तो बघा काढलाय भावाने मस्त आहे की. जरा आता तरतरी आली आणि आता मला जरा मोठ्या साईजचा लागलाय.
पगोली जवळ बघा हेल्मेट आले बघा मस्तपैकी आपल्याला इथं कुर्ली आहे का काय कुर्ला मस्त आला मित्रांनो बघू शकता यावेळेला आपल्याला मस्त की मोठ्या साईजची कुर्ली भेटले कडक एकदम सर्व भरलेली असेल नाही बघा कुर्ली हो बघा परतीचा प्रवास तर मित्रांनो आता आपण पगोल्या पण काढायची सुरुवात केली बघू शकता गायच इथं पाणी मगाशी काहीच नव्हता आणि आता बघा सर्वेच्या डोक्यांच्या वर पाणी गेलाय हाय काय काय हाय हाय बघा कडक एकदम दुसरी पालवणी बघितलं तर आपली एकदम भन्नाट आहे पटापट चिंबोर लागतात पहिल्या पालवणीसारखीच दोनच पालवण्या केलं पण काम फिट पावसाचा संकेत बघू शकता लवकरच पाऊस येईल मस्तपैकी आले आणि ते पण उलटी आले झोपूनच तर बघू शकता गाईज व्हिडिओ चालू नव्हती केली आणि भावाने मस्त की पगोली उकवली बघू शकता कडक एकदम आले पगोली उकवायला गेला सर्वे आणि इकडे बघा एवढा मला झाप पण आलाय बरोबर आणि बघा कुर्ली बघा किती मोठी आली त्याच्यात आईला कडक नाही एकदम कामच फिट बघा कसं आहे माहिती काय चिंबोरी भेटायला लागली ना कशी पण भेटतात ती किती पण आपली पगोली गुतली ना तरी चिंबोरा येतात बघा मस्त दुसऱ्या पालवणी कडक एकदम काम फिट झाला आणि बघा ही आता कुर्ली भेटली आपल्याला बघा मस्त आणि आता जरा मोठ्या साईजची भेटली मस्त की आपल्याला तर बघू शकता मित्रांनो सर्व भाई आलाय त्यातला पगोल्या उकळायला भेटला का काय तर बघू शकता गाईज पगोल्या आणल्यात आता उकवल्यात आणि बघा कुर्ला भेटल्या मस्त भावाला शेवटचे पगोलीला साईज बघा कसले कडक एकदम बिग साईजचा भेटलाय तर चला मित्रांनो पगोल्या काढून घेतल्यात आता जाऊ आपण उघडीवरती आणि पगोल्यांना बांधलेल्या घास आपल्याला सोडायचे आहेत आणि ते दुसरे पालवण्याची चिंबोरी आहेत ते आपल्याला ती पण बांधायची आहेत उघडीवरती गेलो की दाखवतो तुम्हाला आपल्याला किती चिंबोरी भेटलीत ते आणि आमची बारकी मंडळी पण आले चिंबोरी कशी पप्पा पकडते हे बघायला आहेत का ना आता तिथे माहिती नाही काय कंटाळून गेलीत ते पण नाही माहिती जाऊ आता उघडीवरती आपण नशीब आज आपण गाडी आणली इथे त्याच्यामुळे जरा आपल्याला आराम भेटलाय तर मित्रांनो उघडीवरती आलोत आणि मस्त की आपले पगोल्यांचे घास सुद्धा सोडलेत आणि दाखवतो आपल्याला किती चिंबोरी भेटलीत सर्व भाई दाखव जरा आपली चिंबोरी आजची तर बघू शकता मित्रांनो चिंबोरी भेटलीत भरपूर पण आज एवढे मोठ्या साईजची भेटली नाही जशी त्या दिवशी भेटली होती त्या साईजची नाही बारकी चिंबोरी आहेत पण जाम भेटलीत बघा चिंबोरी बारक्या साईजचे आहेत पण मस्त आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते
नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असा तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज बघितलं तर आपल्याला कालोख झाला आहे. तर चला बाय बाय, भेटू आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.